CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीक विम्यासाठी सुरू असलेले रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे। राज्य सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांनी बुलढाण्यात येऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली। या चर्चेनंतर सरकारने मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी 4 दिवसांची वेळ मागितली असून तुपकरांसह शेतकरी नेते सरकारसोबत पुढील 4 ते 5 दिवसात चर्चा करण्यास तयार झाले आहेत। मात्र आंदोलन स्थगित झाले असले तरी संघर्ष संपलेला नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे। त्यामुळे आता सरकार या 4 दिवसात काय निर्णय घेते याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। तुपकर या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले होते। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि कालही मी त्यांच्याशी फोनवर बोललेलो होतो। 4-5 आठवड्याचं बोलणं झालं, आज सकाळपासूनही बोलणं झालं आणि आज नाशिकला आपल्याला माहिती MLCचं चुनाव इलेक्शन होतं, निवडणूक होती आणि त्यानंतर मी रात्री उशिरा जामनेरला आलो आणि तिथून आता या ठिकाणी आलेलो आहे। मी त्यांना विनंती केली की गेले 5 दिवस आपण उपोषणाला बसलेला आहात। डॉक्टरनी तपासणी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक त्रास आपल्याला या ठिकाणी आहेत, क्रिएटिन त्या ठिकाणी कमी होतंय, त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं। आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि रवी भाऊंचं म्हणणं होतं की आता इथे तरी प्रश्न सुटणार नाही। मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईलाच या आपलं प्रतिनिधिमंडळ घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेने एक बैठक करून संबंधित अधिकारी त्या ठिकाणी राहतील आणि त्या संदर्भामध्ये आपण ज्या मागण्या आहेत त्या आपण तिथे ठेवाव्यात, मांडाव्यात आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मित्राचे CEO आहेत प्रवीण परदेशी, ज्या समितीचे समितीचे अध्यक्ष होते ते असतील, मोठे सेक्रेटरी असतील, मग रेव्हेन्यूचे असतील, कृषी खात्याचे असतील, फायनान्सचे असतील, प्लॅनिंगचे असतील, हे सगळे सेक्रेटरी त्या ठिकाणी असतील, वरिष्ठ अधिकारी, आणि त्यांच्यासमोर बसून आपण आपल्या मागण्या ठिकाणी मांडूया। ज्या ज्या शक्य आहे ते करण्यासारख्या आहेत त्या सगळ्यावर आपण निश्चित योग्य असा निर्णय त्या ठिकाणी करू। सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जाण आहे आणि म्हणून माझे देवेंद्रजी आहेत ते अतिशय सकारात्मक आहे। आमचं सरकारच, मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आमच्या ताई असतील पवार ताई, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सकारात्मक आहोत। शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे आणि यावर्षी तर दुष्काळी वर्ष आहे। एल निरोच्या प्रभावामुळे थोडा पाऊस कमी पडणार आहे आणि मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे। त्यामुळे निश्चित आपलं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे। म्हणून मी रवी भाऊंना आता विनंती केलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच उपोषण सोडलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांच्या ठिकाणी आभार मानतो। आणि या आठवड्याभरामध्ये म्हणजे 4-5 दिवसामध्ये, उद्या शनिवार रविवार आहे, येणाऱ्यानंतर 4-5 पहिल्याच आठवड्यामध्ये, कारण आता अधिवेशन आहे आपल्याला कल्पना आहे आणि त्यातून 5 दिवस वेळ काढावा लागेल आपल्याला आणि त्या वेळ काढून माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ बैठकीची मी त्या ठिकाणी घेतो। आपण आपले 7-8 लोक सोबत घेऊन आपल्या टीम मधले आपण त्या ठिकाणी यावं आणि निश्चित आपण चांगली चर्चा त्या ठिकाणी करू आणि यातून शेतकऱ्यांना निश्चित काय काय अजून देता येईल, तुमच्यामध्ये काय कमी आहे, जास्त आहे, सगळ्याच बाबतीमध्ये असेल। आपल्या 25-27 मागण्या या ठिकाणी आहेत। मला वाटतं सकारात्मक आपण त्या ठिकाणी चर्चा करूया आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी करू। 5 दिवसापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट विनाशर्त विनाअट कर्जमाफी मिळावी आणि 2024-25चा हक्काचा पीक विमा मिळावा यासह अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो। आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले। त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिलेला आहे। आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू। अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ। बैठक होऊन काय मार्ग निघतो, 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही
किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही, तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलनं सुरूच राहतील. आम्ही थांबणार नाही. लढाई संपलेली नाही, लढाई जारी रहेगी. पण सरकारसोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे. त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे. किमान या आंदोलनामुळे सरकार चर्चेला तयार झालं, आमचे प्रश्न त्यांच्या समोर गेले आणि त्यातून काही मार्ग सकारात्मक निघावा अशी अपेक्षा आहे. नाही निघाला तर पुन्हा एकदा 4-5 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.